अरे कुणाला म्हणावं छत्रपती 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत उदयाला आलेला स्वराज्याचा शिवसूर्य म्हणजे राजे शिवछत्रपती. स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रायरेश्वराच्या पिंडीवर करून स्वराज्याची शपथ घेणारा क्रांती सूर्य म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकून त्या तोरण्याला स्वराज्याचं तोरण बांधणारा तारणहार म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे ही स्त्री म्हणजे हिंदूंच्या तेव्हाऱ्यातील देवता आहे आणि त्या देवतेच्या पदराला हात घालणाऱ्या रांजेच्या पाटलाचा चौरंगा करणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती. म्हणून माझे राजे फक्त राजे नाहीयेत, माझे राजे या अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती. अरे सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला आणि त्या राजाच्या जयंतीला आपण दारू पिऊन नाचावं, लाज नाही वाटत आपल्याला? कधीतरी विचार केला पाहिजे माय बाप, विचार केला पाहिजे. अरे ज्या माय माऊलीच्या अब्रूच्या रक्षणाकरता राजाने रक्त सांडलं आणि त्याच माय माऊलीची अब्रू वेशीला टांगणारी अचकट इचकट गाणे लावून डीजे वरती नाचणं हा राजाचा सन्मान नाही, राजाचा अवमान आहे. मग तुम्ही अशा प्रकारे जयंती करून राजाला मोठं नाहीत करत, तुम्ही राजाचं खच्चीकरण करायला लागले. अहो ज्या माय माऊलीसाठी राजाने हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, रयतेचं स्वराज्य आणलं आणि त्याच राजाच्या जयंतीला जर आई या माय माऊलीची घाण घाण गाणे लावून जर नाचलो तर पहिली तलवार राजा आमच्यावर काढेल. म्हणून शिवजयंती कशी करायची ऐका. सकाळी सकाळी उठायचं, घरासमोर सडा रांगोळी टाकायची, घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा, राजाची प्रतिमा मांडायची, हार पुष्प अर्पण करायचं आणि एक तरी पुस्तक दरवर्षी आपल्या मुलाला शिवचरित्राचं वाचायला द्यायचं. ती खरी शिवजयंती असेल मायबाप, ती खरी शिवजयंती असेल. अरे नाचून नाही, शिवरायांचे विचार वाचून शिवजयंती साजरी करायची, ती खरी शिवजयंती आहे. चुकीच्या प्रकारे शिवजयंती साजरी करायची नाही. विठ्ठला विठ्ठला या ठिकाणच्या राजे शिवछत्रपती मंडळाला, मित्रमंडळाला मी धन्यवाद देईल की आपण खूप स्तुत्य अशा प्रकारे शिवविचारांचा जागर या लहान लहान मुलांच्या समोर करताय. खरंच त्यांच्यावर संस्कार करणारी ही गोष्ट आहे मायबाप आणि तुम्ही ते काम करताय. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. माझे राजे घोड्यावरती स्वार झाले आणि सरळ निघाले. निघाला माझा राजा. कुठं निघालेला आहे? निघाला त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आणि अगदी 7-8 मावळे रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेलेले. राजाने नतमस्तक झाला, आपली तलवार काढली आणि चरचर चरचर करंगळी कापत त्या रायरेश्वरावरती रक्ताची धार लावलेली आहे आणि बोलला, माझा राजा, हे रायरेश्वरा, या मराठ्याचं सांडणार हे रक्त हे पहिल्यांदा सांडतंय, यानंतर रक्त सांडेल, वैर्याचं सांडेल, गनिमाचं सांडेल, दुश्मनाचं सांडेल. वरदान दे, वरदान दे. आणि निघाला माझा राजा. अवघे 450 मावळे घेतलेले आणि कूच केली गड तोरणा. ज्याला प्रचंड गड म्हणून ओळखलं जात होतं त्या प्रचंड गडावरती हल्ला केला. हर हर महादेवची गर्जना झालेली. सभासप तलवारीचे वाव होऊ लागले. उदंड दंड महिषासुरमर्दिनी महाराष्ट्र धर्मरक्षिके चंडिके तुळजा भवानी की हर 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 महादेवची गर्जना झालेली आहे. सब तलवारी फिरू लागल्या आणि वैर्याची धडक शिराखाली पडू लागली. अवघ्या काही क्षणामध्ये माझ्या राजानं तो स्वराज्याचं तोरण बांधलं आणि तोरणा काबीज केला. इथे राजाचं स्वप्न, माझ्या जिजाऊंचं स्वप्न, शहाजी राजांचं स्वप्न माझ्या राजाने सत्यात उतरवलं आणि त्या तोरणा गडाला तोरण बांधिले स्वराज्याचे. त्या तोरणा गडाला तो बापाचा बाप वाघ शिव बादळला, तो बापाचा बाप राजा शिव बादळला, तो बापाचा बाप राजा शिव बादळला, हरी तो बापाचा बाप वाघ शिव बादळला, तो बापाचा बाप वाघ शिव बादळला, तो बापाचा बाप राजा शिव बादळला, तो
बापांचा बाप राजा शुभ जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची जनकल्याणाची शिकवणा नगर गुरु तुकोबाची. तो बापाचा बापा मग शुभ जन्मला. बापाचा बापा मग शुभ जन्मला. माझी दारूची पुण्याईत अगाली बापाला. माझी दारूची पुण्याईत अगाली बापाला. तो बापाचा बापा मग शुभ जन्मला. तो बापाचा बापा मग शुभ जन्मला. माझा राजा त्याने स्वराज्याचं तोरण त्या तोरणागडाला बांधलं आणि स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. मायबाप, आम्हाला इतिहास शिकवला जातो. शिवाजी महाराज उठायचे की सुटायचे आणि मुस्लिमांवर तलवार घेऊन जायचे. नाही नाही महाराज, शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये 36 अंगरक्षक होते. किती? 36. त्या 36 अंगरक्षकांपैकी 10 अंगरक्षक हे मुस्लिम समाजाचे होते मायबाप. आणि अंगरक्षक म्हणजे 24 तास राजे जागे आहेत, झोपलेले आहेत, त्यांची रक्षण करणारी व्यक्ती. अरे जर मुस्लिमांचा तिरस्कार राजाने केला असता तर अंगरक्षक गप्प बसले असते. पण त्या अंगरक्षकाने राजांचा प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या छातीवरती घाव सहन केले. म्हणून कुठल्याही जातीचा आणि कुठल्याही धर्माचा तिरस्कार माझ्या राजाने केला नाही. त्या कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद, त्याचा मुलगा मुल्ला वहावा, त्याची सुंदर देखणी पत्नी राजांना त्या खजिन्याच्या टायमाला गावली. अरे परक्याची स्त्री आहे, वैऱ्याची स्त्री आहे, परधर्मातली आहे, पण तिला सुद्धा आईचा दर्जा देणारा राजा तो एकच राजा म्हणजे छत्रपती शिवराय. तुकोबारायांची वचन आहेत, जायोगे माते न करी सायास. परस्त्री जर असेल तर तिला स्वतःच्या मातेचा दर्जा तुकोबारायाने दिला. तीच शिकवण माझ्या राजांची शिकवण होती. जेव्हा कल्याणचा खजिना लुटला गेला आणि आबाजींनी मोहीम फतेह करून दरबारात हजर झाले, आबाजी बोलतात, राज कल्याणचा खजिना लुटला, अपाट संपत्ती प्राप्त झाली. राजाने इशारत केली आणि पेठार समोर आणली गेली. पेठार उघडलं तर काय मायबाप, सोन्याने, हिऱ्याने, माणिक, मोती, जड, जवाहीर अमाट संपत्ती त्या ठिकाणी प्राप्त झाली. राजे आनंदित झाले. आबाजी बोलतात, होणार होणार होणार, आता 32 मनाचं सुवर्ण सिंहासन उभं राहणार. हे बोलल्याबरोबर प्रत्येक मावल्याच्या चेहऱ्यावर हसू आहे. तेवढ्यात एक मावळा बोलला, राज अजून एक भेटवस्तू प्राप्त झाली, अजून एक नजराना पेश करावा म्हणतो. आणि एक पेठार समोर आणलं गेलं. मायबाप, काय होतं त्या पेठारामध्ये? त्या कल्याणचा सुभेदार, त्या कल्याणच्या सुभेदाराची सून अत्यंत सुंदर देखणी आणि लावण्यवती पेठार उघडल्याबरोबर उभी राहिली. राजांनी तिच्याकडे पाहिल्याबरोबर, ती स्त्री पाहिल्याबरोबर राजांच्या मुखातून आपसुक शब्द बाहेर पडले, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो वदले शिव छत्रपती. अरे अशीच आमची आई असता सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो वदले राजे शिव छत्रपती. काय लावण्य, काय सौंदर्य होतं मायबाप. ते पाहिल्याबरोबर शिवराय थक्क झाले. थक्क झाले राज शिवाची, ओ थक्क झाले राज शिवाची रूपयुवतीच बघून. आई मनोनी परत केली सुभेदाराची सून, आई मनोनी परत केली सुभेदाराची सून, आई मनोनी परत केली सुभेदाराची सून, आई मनोनी परत केली सुभेदाराची सून. काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अरे अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून, हरी अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या सुनेला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा हा शिलवान, राजा हा शिलवान. अरे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान.
म्हणून आनंदाने नांदत होते. हिंदू मुसलमान आपल्या देखील गावात तीच परिस्थिती आहे. मायबाप अर्धे हिंदू बांधव आहेत, अर्धे मुस्लिम बांधव आहेत, पण मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना, ही शिकवण आपल्या गावाने घेतली. म्हणून गुण्या गोविंदाने नांदणार स्वराज्यातलं गाव. विठला 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 विठला. माझ्या राजाने परक्याच्या स्त्रीला सुद्धा, अरे वैऱ्याची स्त्री आहे, पण ज्या स्वराज्यामध्ये स्त्रीच्या अब्रूवर कधीच कुणी हात टाकला नाही, आणि जर हात टाकला तर रांजेच्या पाटलाचा चौरंगा माझ्या राजाने केला. ते राजे म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अरे कुणाला म्हणावं छत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत उदयाला आलेला स्वराज्याचा शिवसूर्य म्हणजे राजे शिवछत्रपती. स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रायरेश्वराच्या पिंडीवर करून स्वराज्याची शपथ घेणारा क्रांती सूर्य म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकून त्या तोरण्याला स्वराज्याचं तोरण बांधणारा तारणहार म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे ही स्त्री म्हणजे हिंदूंच्या तेव्हाऱ्यातील देवता आहे, आणि त्या देवतेच्या पदराला हात घालणाऱ्या रांजेच्या पाटलाचा चौरंगा करणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे या महाराष्ट्रावर चालून आलेल्या अफजल खानाचा त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी कोथळा फाडणारा नरसिंहाचा अवतार म्हणजे राजे शिवछत्रपती. शेकडो मैल दूर जाऊन त्या औरंगजेबाला त्याच्याच दरबारात या महाराष्ट्राचं पाणी पाजून सही सलामत स्वराज्यात येणारा सह्याद्रीचा ढाण्या वाघ म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे शी म्हणजे शिकावं कसं, वा म्हणजे वागावं कसं, आणि जी म्हणजे जिंकावं कसं याची शिकवण देणारा कर्मवीर योद्धा म्हणजे राजे शिवछत्रपती. शिवाजीचा उलट होतो जीवास, स्वतःच्या जीवाशी खेळून या रेतेच्या शिरावर सुखाचं छत्र निर्माण करणारे राजे म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे साळीमाळी कोळी वाडशी पितांबोळी बार बांग चाबार कुंभार लोहार मुसलमान मराठा 18 पगड जातील आणि 12 बलुतेदाराला एकत्र आणून स्वराज्य स्थापन करणारे आणि 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होणारे राजे म्हणजे राजे शिवछत्रपती. म्हणून माझे राजे फक्त राजे नाहीयेत, माझे राजे या अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. हरी दैवत छत्रपती आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. हरी शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती, राजाचा अधिपती. जय शिवराय, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती, शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती, राजाचा अधिपती. जय शिवराय, दैवत छत्रपती दैवत छत्रपती राम नाही कुणाची भीती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती. आणि म्हणून दैवत झाले राजे, अखंड हिंदुस्थानचं दैवत झाले. म्हणून माझ्या राजांचा इतिहास फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त भारतात नाही, 7 समुद्रा पार अमेरिकेमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये सुद्धा, अमेरिकेमध्ये सुद्धा माझ्या राजांचा इतिहास गुरिला वॉरफेअर म्हणजे गनिमी कावा तंत्र काय असतं हा शिकवणारा इतिहास शिकवला जातो. ही माझ्या राजांची थोरी. विठला विठला म्हणून सर्व शिवभक्तांना माझी विनंती आहे, अरे बाबांनो, स्वतःला राजा म्हणून, राजांचा मावळा म्हणून घेताना, स्वतःला शिवभक्त म्हणून घेताना तर काही आमची आचरणशीलता चांगली असली पाहिजे. कसा होता माझा राजा? अरे निस्ती चंद्रकोर लावली म्हणून कोणी शिवभक्त होत नाही.
अरे नुसती दाढी वाढवली म्हणून कुणी शिवभक्त होत नाही. अरे कुणी हातामध्ये पेंडॉल घातला शिवरायांचा म्हणून शिवभक्त होत नाही. कुणी या कंठामध्ये शिवरायांचं पेंडल बांधलं म्हणून शिवभक्त होत नाही. अरे कुणाला म्हणावं शिवभक्त? ज्याने माथ्यावरती चंद्रकोर लावली आणि समोरून येणारी प्रत्येक स्त्री तिच्यात बहीण आणि माऊली पाहिली, तो खरा शिवभक्त, तो खरा शिवभक्त. नाहीतर आमचा तोराच फक्त जास्त आहे महाराज. त्या गाडीवर माग काय लिहिलंय? अय बघतोस काय? मुजराकोर. आणि गाडी धाब्यावर शब्बास रे शिवभक्त. अरे ज्याने माग तर लावलं शिवभक्त, पण शिवभक्त नाव लिहून कधीच गाडी धाब्यावर नेली नाही, तो खरा शिवभक्त महाराज, तो खरा शिवभक्त. राजांनी कधीच कुठलंच व्यसन केलं नाही मायबाप, कधीच कुठलं व्यसन केलं नाही. म्हणून विनंती आहे, स्वतःला राजाचे शिवभक्त समजताना मग राजांचे विचार अंगीकारा, त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. नाहीतर स्वतःला राजाचा शिवभक्त म्हणतो. काल शिवनेरी किल्ल्यावर एक जण म्हणतोय जय शिवराय, जय शिवराय. म्हणलं घेतली का काय? काय महाराज, स्वतःला राजांचा, खरं सांगतोय दादा मी त्याला असं काही बोललो नाही. ते बसलं असतं मला शिव्या देत. तू महाराज का काय त्याला काय माहितीये. पण दारू कधीच प्यायची नाही हो. दारूने कुटुंबाचं वाटोळ आहे. म्हणून राजाचा मावळा जो स्वतःला समजतो ना, त्यांनी तर कधीच व्यसन करायचं नाही मायबाप, कधीच नाही. या दारू पिणाऱ्याची साधी नगरी असते का? सांगतोच थोडं आता. विठाला 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 विठाला. एक जण एवढं पेलं महाराज, एवढं पेलं आणि गावातल्या लोकांना शिव्या द्यायला लागलं. पोलीस पाटलांना राग आला. म्हणले ह्याला किती सांगितलं तरी हे काही बंद करतच नाही म्हणले. मग गावातलं दुकानच बंद करायचं. मग गावातलं दुकान बंद केलं बरं का त्या लोकांनी. मग हे त्याच्याहून दम काढत होतं का? नाही. याचं गाव होतं उतारात आणि शेजारचं गाव होतं चढाला. ते त्या गावात जाऊन दारू पिऊन यायचं आणि गावातल्याला शिव्या द्यायचं महाराज. रोज त्याचा उद्योगच ठरलेला. बरं इतकं लांब चलत जायचंय, काय करायचं? ते सायकलवर जायचं, सायकलवर. बरं त्याची सायकल बी अशी भारी होती बरं का, कुणी चोरीत नव्हतं तिला. तिला मागचं टपाड नाही, पुढचं टपाड नाही, चैनीचं टपाड, कोणताच पत्रा नाही. तिला ब्रेक नाही. तुम्ही म्हणता ब्रेक कसं लावायचं? सिल्पर घालायचं मध्ये चाकात. आणि हे असा प्रकार, हे शेजारच्या गावात जायचं तिथून पिऊन यायचं. एक दिवशी हे तिकडं गेलो प्यायला आणि गावात वापस निघालं. आता निघालं तर बरं, उताराला सायकल लागलेली आणि पुन्हा रस्ता बी काय धडाचा नव्हता. दडदड मे खडखड सगळी सायकल टिकी 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 हालतच सायकल निघाली महाराज. बरं हे गावाच्या जवळ यायला आणि गावातून एका प्रतिष्ठित माणसाची अंतयात्रा निघायला. आता पुढे ते शिकाळी घेतलेला, त्याच्या मागं 4 जण हे खांद्यावर घेऊन चाललेले, राम नाम सत्य होय. निघाली अंतयात्रा. आता हे असे थोडे गावाच्या बाहेर गेले आणि ते समोरून आलं. बरं ते बी ओरडत होतं, ए ब्रेक नाही, ब्रेक नाही, ब्रेक नाही. ह्यांनी काय करावं आता? हे सगळे गुंतलेले माणसं. पहिलं तर शिकाळी घेतलेलं 2 पाटे रस्त्याच्या बाजूला, मागलचे सगळे माणसं या बाजूला, सगळे पळाले. खांदेकऱ्यांनी कुठं पळावं? खांदेकरी इकडे पळते तिकडे पळते, पण हे काय पेल्यालं ते मस्त चप्पल घालताय त्या टायर मध्ये, पण ब्रेक काय लागाना. चप्पल ती सायकलची गडगड आली ना महाराज नीट ह्या चौकाच्या मध्ये, आणि ते सगळं रापकन पडलं असं. हो, आणि ते सायकलवर हे आणि ह्याच्या अंगावर पुन्हा ती डेड बॉडी. हे उठलं बुवा, त्याला ढकलून उठलं. ते चौघापैकी एक जणाने खांदेकऱ्याने धरलं. मला तो टंगडच मोडतो म्हणला. हे भेटोच नाही महाराज. ते मला अजिबात धक्का लावायचं नाही त्याला. अरे तुला काय लाज लज्जा काही आहे की नाही? ते म्हणला काय झालंय माझं, तुला ढका लावलाय का माझा? त्याला म्हणतोय हे. अरे म्हणले बाबा हे मड खाली पाळलं ना तू. ते मला जे पडले ते काय म्हणते का? मग तुझ्या काय बापात चालले? इतके विचित्र राहते महाराज हे. पेनार काय कचेरील ना ह्याचा भरोसाच नाही. विठाला 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 विठाला. एकतर का नाही रोज प्यायचं आणि गावातल्याला त्रास द्यायचं. एक दिवशी संध्याकाळी पेलं उशिरा येऊन झोपलं महाराज. तू सकाळी उठलं, रांगोळी काढते त्याची बायको, दारात सडा टाकलाय आणि ते दारात येऊन बसलंय महाराज. दारात येऊन बसलंय आणि बोलतो काय? अय मला जर सरपंच केलं तर गाव बदलून टाकेन, गाव बदलून टाकेन. मला जर खासदार केलं ना तर संभाजीनगर बदलून टाकेन. मला
मला जर पंतप्रधान केलं तर देश बदलून टाकीन. ही म्हणली आज लयच अवतार बिघडला याचा, ह्याला बदलीन त्याला बदलीन. ती म्हणती गाव बदलायचं देश बदलायचं बाजूला राहू द्या, अगोदर लुंगी समजून म्हातारीचं लुगडं नेसलंय ते बदला. इतके विचित्र राहते, याला भानच नाही राहत महाराज, कशाचंच भान नसतं याला. अरे एवढंच नाही ते कशालाच भेट नाही दारू पिलेला माणूस. दारू पिलेला माणूस ना ते पिलेला असावं फक्त, ते राजाच असते. दोघं जण दारू पिलेले बरं का, दोघं एकमेकाला बोलायले. ते म्हणते मी भारताचा पंतप्रधान होणार आहे, मी भारताचा पंतप्रधान होणार आहे आणि तुला माझा उपपंतप्रधान करणार आहे. ते म्हणते शक्यच नाही. ते म्हणला कस काय? म्हणला मी राजीनामा दिला नाही तर तू कसं होशील. इतके विचित्र राहते महाराज हे. एक जणाची दाढ दुखायली बरं का, आणि डॉक्टर कडे आलं. ते डॉक्टर साहेब म्हणजे लय दाढ दुखायली. डॉक्टर म्हणले या चेक करतो. चेक केलं, म्हणले दाढ किडली तुमची, मग दात पाडावं लागून. नको मला भीती वाटते. ते म्हणले काही नाही भीती नाही, 2च मिनिटात काढतो मी. नाही मला भीती वाटते. डॉक्टरला माहित होतं हे घेणार गिराईक आहे. डॉक्टरने म्हणले काही हरकत नाही बसा 1 मिनिटं. डॉक्टर गेले आणि त्याच्या आवडीचा ब्रँड घेऊन आले. ग्लासात ओतली अर्धी, म्हणले आता घ्या प्या बरं. म्हणले त्याने पिली. म्हणले आता भीती वाटते. ते म्हणलं आता थोडी वाटते, थोडी वाटते. मग अजून ओतली, अर्धा ग्लास भरला. घ्या म्हणले आता. घेतली. आता भीती वाटते, आता उगच थोडी वाटते. डॉक्टर म्हणले ह्याचं वाढतच चाललंय, पण आपलं काम त्याशिवाय बिल व्हायचं नाही, 2000 निघायचे नाही ना. डॉक्टरनी परत अर्धा ग्लास भरला आणि डॉक्टर म्हणले आता घ्या. त्याने घेतली. ते डॉक्टर म्हणले आता भीती वाटते. ते मला अजिबात नाही, बघतो माझ्या दाडाला कोण हात लावते टंगडच मोडतो मला. म्हणजे ते आलंय दात पाडायला आणि लागले डॉक्टरचं टंगडं मोडायला. हे पिणाराचे हाल आहे. म्हणून दारू प्यायची नाही महाराज, दारू प्यायची नाही, व्यसन करायचं नाही. आयुष्याचं वाटोळ आहे. दारू गांजा मत पियो यारो, 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 दारू गुम हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है, पल्लू के दाम खर्च के मुंह में मिट्टी जाती है, के दाम खाने मुंह में मिट्टी जाती है, दारू गांजा मत पियो यारो, 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 दारू गांजा मत पियो यारो. म्हणून स्वतःला शिवभक्त समजत असाल तर कधीच दारू प्यायची नाही आणि दारू पिऊ द्यायची नाही. अरे शिवजयंती अशी साजरी करायची, दारू प्यायची नाही, दारू पिऊ द्यायची नाही, व्यसन करायचं नाही, व्यसन करू द्यायचं नाही. आणि जर कुठलं व्यसन असेल तर राजा समोर यायचं. राजा आजपासून व्यसन सोडलं, ही तंबाखूची पुडी फेकून द्यायची. ती खरी माझ्या राजांची जयंती असेल महाराज, ती खरी राजांची जयंती असेल. व्यसन सोडलं पाहिजे. या पवित्र पावन क्षणाला आम्ही नवीन संकल्प केले पाहिजे. ती खरी राजांची जयंती आहे. माझा राजा त्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. अरे कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, त्याला वाटत होतं की छत्रपती शिवाजी राजे म्हणजे माझे राजे आहेत आणि हे स्वराज्य म्हणजे माझं स्वराज्य आहे. प्रत्येक रयतेतील व्यक्तीचं दुःख माझ्या राजाने जाणलं, म्हणून माझ्या राजाला जाणता राजा म्हणतात. कोणता राजा? जाणता राजा. शिवकाळात नांदत होती, शिवकाळात नांदत होती, सुखात सारी ही प्रजा, सुखात सारी ही प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी राजा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी राजा जाणता राजा. शिवकाळात नांदत होती, शिवकाळात नांदत होती, सुखाने सारी प्रजा, सुखाने सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी राजा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी राजा जाणता राजा. नाही भ्याला कुणाच्या भाला, हक्कासाठी लढला,
मर्द मराठा शिवसेनाने कधी कुणाला लढला मर्द मराठा शिवसेनाने कधी कोणाला लढला आणि शिवसेना नाही कोणाला लढला शिवरायाने आनंदाने केली सुखी ही प्रजा सुखी ही सारी प्रजा शिवाजी महाराज धर्माचं रक्षण आणि धर्माचं पालन करण्याकरता माझ्या राजाचा अवतार झाला महाराज आणि धर्म कोणता स्थापिला खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे कुणाना व्यर्थ हिनवावे कोणा व्यर्थ चिनवावे समजता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे हा खरा धर्म माझ्या राजाने वाचवला आणि स्वराज्य स्थापन केलं राजांच्या जीवनातून काही शिकायचं असेल ना एकच गोष्ट शिका माय बाप काय उभं आयुष्य राजे फक्त माता पित्याच्या इच्छे खातर जगले म्हणून माता पित्याची सेवा करण्याचं ब्रीद आम्ही अंगीकारलं पाहिजे तुम्हाला माहितीये स्वराज्य स्थापन करणं हे कुणाचं स्वप्न होतं माझ्या शहाजी राजांचं स्वप्न होतं माझ्या मा जिजाऊंचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी माझ्या राजाने या प्राणाची बाजी लावली छातीचा कोट केला दुश्मनाशी राजा भिडला आणि हे स्वराज्य निर्माण केलं उभं आयुष्य लढले फक्त माता पित्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरता म्हणून विनंती आहे माझी या ठिकाणी उपस्थित सर्व दादांना शिवभक्तांना की आपल्या आई वडिलांच्यासाठी सुद्धा जगायला शिका त्यांच्यासाठी प्राणाची बाजी लावायला शिका अरे माझे राजे हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा मातोश्रींची इच्छा पिताश्रींची इच्छा आणि त्यांच्या इच्छे खातर उभी आयुष्याची 35 वर्ष फक्त घोडदौड युद्ध लढाई केली कधी उसंत नाही कधी आराम नाही कधी मौज मजा नाही उभं आयुष्य फक्त माता पितेच्या इच्छेसाठी खर्च केलं आणि तुम्ही आम्ही काय करतो एक पोत्यावर आई एक पोत्यावर वडील वाटून घेतले आणि ती आई वडिलांकडे बघते वडील आईकडं धाकल्याकडं आई आहे थोरल्याकडं वडील आहेत ते म्हातारं म्हणतं अगं 4 पोरं होती 4 पत्रांच्या खोलीमध्ये भाकर चटणी कळण्या कोंडा खाऊन लहानाची मोठी केली मुलं पण आज मुलांच्या 4 बंगल्यामध्ये त्या आई वडिलांना सुखाचं छत्र नाही एखादा कोपरा सुद्धा मायेचा नाही मोठी पिढी विचित्र आली मायबाप ते म्हातारं तिच्याकडे बघतं टुकू 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 बघतं आणि मनातल्या मनात म्हणतं चोरी झाली तुला बोलण्याची लाज वाटे मला सांगण्याची अगं हक्काची बायको आहे पण तिला बोलता येत नाही त्याला म्हणायचंय अगं माझा दात पडलाय सुनबाई मला शिळे तुकडे खाऊ घालते पण मला भाकर चावत नाही ग चावत नाही पण सांगावं कसं सांगितलं तर या सुनामधून म्हणतात म्हातारे झाले तरी अजून चुगल्या करायचे सोडित नाही मोठी विचित्र पिढी आली मायबाप विचित्र आली आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे माता पिता को कोई नहीं माने माता पिता को कोई नहीं माने औरत को बहुमान बीवी को बहुमान आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे मोठी विचित्र पिढी आली त्या मायबापांना आपल्या जीवनामध्ये किंमत नाही अरे आई म्हणजे काय असते गोठ्यातली गाय असते वासराची गाय असते लेकराची माय असते दुधावरची साय असते आई असते लंगड्याचा पाय असते अरे आई असते शिदोरी आहे तोपर्यंत एवढं प्रेम देते मायबाप ते सरत नाही पण ती माय माऊली आयुष्यभर कुणासाठी उरतही नाही बरं तिची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही आणि एकदा का आई निघून गेली ना त्याला विचारा की त्याला माईची किंमत कळते अरे ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत आणि ज्याला माय नाही त्याला विचारा मायेची किंमत
सबसे बड़ी है माँ, जग में सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ, पगले सबसे बड़ी है माँ। अरे जगा सर्व काही आहे तुमच्याकडं, पण आई जर नसेल ना तर तुमच्या आयुष्याला किंमत उरत नाही, मायेच्या प्रेमाला तुम्ही भिकारी होता। सर्व तुमच्याकडे आहे, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी। सगळं असू द्या तुमच्याकडं, मायेचं प्रेम नसू द्या, आयुष्याला किंमत नाही। खरा निखळ प्रेमाचा झरा आटला हो। अरे आई काय करते, दगडासारखं ओझ 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये दगडासारखं ओझ वागवते, या हाताचा पाळणा करते, या नेत्राचे दिवे करते, 32 धारा दुधाच्या पाजणारी आईच असते हो। अरे त्या लहान लेकरानं अंतरून ओलं केलं, ओल्या जागी स्वतः निजते, कोरड्या जागी त्याला निजवते। बाळाचं दुखायला जर लागलं ना तर रात्र रात्र या मस्तकावर मिठाच्या पट्ट्या देणारी आईच असते हो, आईच असते। पण त्या आईची किंमत कळत नाही, त्या वडिलांची किंमत कळत नाही। ज्याची आई गेली ना त्याला विचारा, आईच्या माईच्या प्रेमाला त्याचं आयुष्य पोरकं होतं, मायबाप पोरकं होतं। आज पश्चिमेला मावळलेला चंद्र उद्या सूर्य, उद्या पूर्वेला पुन्हा दिसेल। आज पश्चिमेला मावळलेला सूर्य उद्या पुन्हा दिसेल, ढगाड गेलेला चंद्र पुन्हा दिसेल, पण मातीआड गेलेली आई आणि मातीआड गेलेला बाप पुन्हा कधीच दिसणार नाही। म्हणून माझी विनंती आहे, we can get everything in the market with the power of money, just one thing we are unable to attain, that is the mother and her true love। जगात सर्व काही मिळवता येतं पैशाच्या जोरावर, पण एकदा खरी आई आणि खऱ्या आईचं प्रेम आई गेल्यावर कधीच मिळत नाही मायबाप। म्हणून माता पित्यांची आहे तोपर्यंत सेवा करा, हीच शिकवण माझ्या राजांची आपल्या जीवनामध्ये घ्या। अरे बाप काय असतो, जो बाप रानात अनात उन्हावनात राबला, हडाची काढ केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला। अरे ज्या बापाने स्वतःचं धोतर फाटलं, कमरेपर्यंत खोचून धोतर आपलं आयुष्य व्यतीत केलं, ज्या बापाने आपल्या चप्पल तुटली सुतुळेने बांधून बांधून आपलं आयुष्य व्यतीत केलं, अरे ज्या बापाने तुमच्या मुखामध्ये चिमणीसारखा चारा भरवला आणि त्याच बापाची तुम्हाला किंमत नाही, अरे ज्या बापाने तुमच्यासाठी स्वतःचं आयुष्य गहाण टाकलं, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली कुरवंडी ओवाळली, आपल्या देह झिजवून तुम्हाला पोचणारा एकच या जगामध्ये असतो, तो म्हणजे बाप असतो। अरे तुम्ही रडायला लागलात ना, 1 रुपये देऊन तुम्हाला चॉकलेट आणायला पाठवणारी आई तुमच्या अंतकरणात राहते, पण तुम्ही आयुष्यभर कुणाच्या समोर हातच पसरू नये म्हणून 10-10, 20-20 एकर जमीन कमवून ठेवणारा आणि तुम्हाला नोकरी लागावी म्हणून साहेबाच्या दारात साहेबाचे पाय धरून 15-15 लाखाची बॅग त्याच्या पायावर ठेवणारा बापच आहे मायबाप, बाप। त्या बापाची किंमत तुम्हाला कळली पाहिजे। ऐका, ज्याचा वंश मुक्तीस जावा, जगी ऐसा बाप व्हावा। म्हणून बाप तुमच्या आमच्यासाठी काय करतो, स्वतःचं आयुष्य उघडत असतो। लक्षात ठेवा, तो बाप आहे ना, त्या बापाची आम्हाला किंमतच नाही ना, त्याच्यामुळे बापाचे केलेले काम, आमच्यासाठी खाल्लेल्या खस्ता आम्हाला कळत नाही, आणि वर तोंडून घेऊन आम्ही म्हणतो की माझ्यासाठी काय केलं। अरे बाप जे करतो ते जगात कुणीच करत नाही, पण फक्त आई रडून दाखवते आणि बापाला रडता येत नाही। त्याला माहितीये मी जर रडायला लागलो तर पाठीमाग खंबीर कणा म्हणून कोण उभं राहील, पण त्या बापाचं अंतकरण कसं असतं सांगू का तुम्हाला। उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, ओटा मंदी हासू जरी कना वाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर।
आमच्यासाठी काय करतो. अरे बाप स्वतःच शरीर झिजवतो आणि तेव्हा आमचा देह पोसत असतो. माय बाप आमच्या शरीरावर दिसणार तेज, आमच्या शरीरात असणारी ऊर्जा कुणाचं खाऊन मिळाली. बापाचं. त्या बापाचे कष्ट आहेत माय बाप. आणि मग लई अवघड हाय गड्या उमजाया बाप. बाप कळत नाही. कळतो कवा वेळ निघून गेल्यावर. ज्याचा बाप गेला ना मग मात्र दुःख होतं. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना, उरीहून का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कतर लावलेली. मला कस कस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. म्हणून बाप गेल्यावर कळण्यात काहीच उपयोग नाही हो. ऐका, एकदा बाप गेला ना मग त्याच्यासाठी कितीही जेवण घालून पंक्ती घालून काही उपयोग आहे का. आयुष्यभर बापाने शिळे तुकडे खाल्ले आणि शेवटी बाप मेल्यावर त्या बापाच्या नावानं हजारो लोकांना बुंदी लाडू खाऊ घातले. महाराज म्हणतात, अरे म्हातार तरसलं ताक आला आणि लाडू घातले लोकाला. ही वेळ आमच्या जीवनात येऊ नये म्हणून खरी वडिलांची पुण्यतिथी, वडिलांचं प्रथम पुण्यसरण किंवा 13वा आम्ही साजरा करतो ना, तो सार्थकी कधी होईल माहितीये का. 13व्याला नंतर खर्चायचे जे पैसे आहेत ना त्यातले निम्मे जरी पैसे बाप जिवंत असताना खर्चिले ना, तुमचं घर पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. तो देव तुमच्या घरात येणार का. पुंडलिकाने आपल्या माता पित्यांची सेवा केली आणि म्हणून पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. पुंडलिकाचा भाव पाहून देव गोकुळावरून इथं आला. म्हणून सर्व शिवचरित्रातला भाग नाही कळाला तरी मी तर विनंती करेल आपला सर्वांना, शिवरायांच्या चरित्रातून एवढंच शिका. मा जिजाऊसाठी राजाने उभं आयुष्य झिजवलं, शहाजी राजांसाठी उभं आयुष्य झिजवलं.